नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मा मेडिसिनल केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण नॉन टेक्निकल क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. फार्मसी ऑफिसर एक्झामसाठी विचारलेले नॉन टेक्निकल क्वेश्चन्स. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांनी 2021 फेब्रुवारी 2021 घेतलेल्या फार्मसी ऑफिसर एक्झामचे नॉन टेक्निकल क्वेश्चन्स आपण डिस्कस करूयात. तर नॉन टेक्निकल क्वेश्चनमध्ये टोटल 60 क्वेश्चन हे नॉन टेक्निकल असतात. त्याच्यामध्ये जनरल नॉलेजचे 15 क्वेश्चन, मॅथमॅटिक्स किंवा लॉजिकल रिजनिंगचे 15, मराठी विषयाचे 15 आणि इंग्लिशचे 15 असे टोटल 60 क्वेश्चन्स हे नॉन टेक्निकल असतात. प्रत्येक क्वेश्चनसाठी 2 मार्क होते. टोटल 120 मार्क हे वेटेज नॉन टेक्निकलसाठी आहे आणि टेक्निकलसाठी 40 क्वेश्चन्स असतात. ओके, तर विचारलेले काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करूयात. 2021 फेब्रुवारी जे काही एक्झाम झालेले आहेत त्यामध्ये जे क्वेश्चन विचारले ते सर्व क्वेश्चन आपण याच्यामध्ये डिस्कस करूयात. तर पहिला क्वेश्चन विचारला होता, अरेंज द फॉलोइंग लेयर्स ऑफ ॲटमॉस्फिअर व्हर्टिकली फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. ओके, म्हणजे जमिनीच्या भूपृष्ठापासून जे काही वेगवेगळे थर आहेत ॲटमॉस्फिअरची त्यांची जी सिक्वेन्स आहे ती विचारलेली आहे. ओके, तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे, फर्स्ट दिला आहे मेसोस्फिअर, सेकंड ट्रोपोस्फिअर, थर्ड स्टॅट्रोस्फिअर अँड फोर्थ थर्मोस्फिअर. ओके, तर याच्यामध्ये आपण विचार केला तर सर्वात खालचा जो आहे तो असतो ट्रोपोस्फिअर. ओके, त्यानंतर सेकंड असतो, म्हणजे सेकंड जो आहे तो या ठिकाणी फर्स्ट आहे, बी किंवा सी दोन्हीपैकी आन्सर असेल. ओके, ट्रोपोस्फिअर सगळ्यात खालचा, त्यानंतर वरचा असतो स्टॅट्रोस्फिअर थर्ड वन, त्याच्यानंतर वरचा आहे तो मेझोस्फिअर आणि सर्वात वरचा जो असतो तो थर्मोस्फिअर. ओके, सो हिअर सी इज द राईट आन्सर. ते सी हे करेक्ट उत्तर आहे. देन सेकंड क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग सिटीज नेवर गेट व्हर्टिकल रेज फ्रॉम द सन थ्रू आउट द इयर. ओके, म्हणजे खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये वर्षभरात एकदाही सनलाईट पूर्णपणे येत नाही. नेवर गेट अ व्हर्टिकल रेज म्हणजे स्ट्रेट सनलाईट कधीच येत नाही असं कुठलं शहर आहे. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ऑप्शन ए चेन्नई, बी मुंबई, सी कोलकाता अँड डी श्रीनगर. ओके, सो श्रीनगर इज द राईट आन्सर. देन थर्ड क्वेश्चन फ्रॉम जनरल नॉलेज, हू कन्स्ट्रक्टेड सांची स्तूपा. ओके, सांची स्तूप कोणी बांधला. ऑप्शन ए चंद्रगुप्त, ऑप्शन बी कौटिल्य, ऑप्शन सी गौतम बुद्ध, ऑप्शन डी अशोक. ओके, सो सांची स्तूपचा जो बांधलेला आहे तो सम्राट अशोकने. सो हिअर द राईट आन्सर इज ऑप्शन डी अशोक और सम्राट अशोक. देन फोर्थ क्वेश्चन, सॉइल इरोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. ओके, सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची धूप आपण कशी थांबवू शकतो. ओके, त्यासाठी ऑप्शन ए आहे इन्क्रीजिंग द बर्ड पॉप्युलेशन, पक्ष्यांची संख्या वाढवल्यानंतर. ऑप्शन बी अफॉरेस्टेशन म्हणजे वृक्ष लागवड भरपूर प्रमाणात. ऑप्शन सी रिमूव्हल ऑफ व्हेजिटेशन अँड ऑप्शन डी ओव्हर ग्रेजिंग, जास्त प्रमाणात ग्रेजिंग केल्यानंतर. ओके, सो हिअर द राईट आन्सर इज अफॉरेस्टेशन. ओके, जर तुम्हाला जमिनीची धूप थांबवायची असेल तर जास्तीत जास्त वृक्ष लागवड जर केली तर जमिनीची धूप आपण थांबवू शकतो. Fifth question from general knowledge, Ashtapradhana was the official council of. Option A Harihar I, option B Krishnadev Rai, option C Shivaji Maharaj, option D बालाजी बाजीराव. ओके, अष्टप्रधान मंडळ ही जे आहे ते कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा त्याच्यामध्ये अष्टप्रधानांचा समावेश होता. तर करेक्ट आन्सर आहे छत्रपती शिवाजी महाराज. ऑप्शन सी इज द राईट आन्सर. देन सिक्स्थ क्वेश्चन, सर्व शिक्षा अभियान इज एम्ड ॲट द एज्युकेशन ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग. ओके, सर्व शिक्षा अभियान जे आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे. ऑप्शन ए इंजिनिअरिंग अँड टेक्निकल एज्युकेशन, इंजिनिअरिंगचं आणि तंत्रशिक्षण देणं. ऑप्शन बी एज्युकेशन गर्ल्स अप टू द ग्रॅज्युएशन लेवल, मुलींना ग्रॅज्युएशन होईपर्यंत शिकवणं. ऑप्शन सी अडल्ट एज्युकेशन, प्रौढ शिक्षण. आणि ऑप्शन डी आहे एज्युकेशन ऑफ अ चिल्ड्रन्स बिटवीन द एज ऑफ 6 to 14 years. ओके, तर सर्व शिक्षण अभियान जे आहे हे आपल्या सर्वांना परिचित आहे.
सर्व शिक्षा अभियानाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे 6 ते 14 वयोगटातील एकही विद्यार्थी हा शालाबाह्य राहिला नाही पाहिजे किंवा एकही मुलगा किंवा मुलगी हे शाळेच्या बाहेर न राहता 14 वर्षापर्यंत त्याला फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण हे भेटलं पाहिजे. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज डी, एज्युकेशन ऑफ द चिल्ड्रन्स बिटवीन द 6 to 14 years. ओके. देन क्वेश्चन नंबर 7. ओके, जर क्वेश्चन तुम्ही पाहिले तर हे मीडियम ज्याची टफनेस आहे, खूप इझी नाहीत किंवा खूप टफही क्वेश्चन नाहीत. ओके, ज्यांना बऱ्यापैकी जनरल नॉलेज आहे ते विद्यार्थी हे क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकतात. 7. द हॉटेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम. सोलार सिस्टीममधला सर्वात हॉटेस्ट प्लॅनेट कुठला आहे की ज्याचं टेम्परेचर सर्वात जास्त आहे? ऑप्शन ए मर्क्युरी, ऑप्शन बी अर्थ, ऑप्शन सी मार्स आणि ऑप्शन डी व्हेनस. ओके, तर याच्यामध्ये एक क्लिअर आहे की हॉटेस्ट प्लॅनेटमध्ये अर्थ नाही आहे. ओके, सर्वात जास्त टेम्परेचर असणाऱ्यामध्ये अर्थ नाही. जर अर्थचं सर्वात जास्त टेम्परेचर असतं तर ह्युमन बिईंग सर्वाईव्ह झाले नसते. ओके, सो हिअर द करेक्ट आन्सर इज डी, व्हेनस. व्हेनस हॅविंग द highest temperature in the solar system. Then 8th question, which of the following river originate at त्र्यंबकेश्वर? खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम त्र्यंबकेश्वरला होतो? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, गोदावरी. ओके, अनदर ऑप्शन इज कावेरी, कृष्णा अँड महानदी. त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीचा उगम होतो. ओके. देन 9 question, 9 number. The Musi and Bhima are the tributaries of the river. Option A, Mahanadi. Option B, Krishna. Option C, Kaveri. Option D, Brahmaputra. Okay, so correct answer for this question is Krishna. Okay, मुशी आणि भीमा ह्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत. क्वेश्चन नंबर 10. आता हा बघा, क्वेश्चन इंग्लिशमध्ये विचारलेले आहेत पण घाबरण्याचं काही कारण नाही. क्वेश्चन हे सोपे आहेत जर समजून घेतले तर. ओके, मिनिमम थोडीशी बेसिक इंग्लिश तुमची जर असेल तर तुम्हाला क्वेश्चन इझिली समजू शकतात. आता 10th क्वेश्चन बघा, क्लाउड ब्रस्ट मीन्स म्हणजे आपण ढगफुटी ज्याला म्हणतो, ढगफुटीचा अर्थ काय होतो? ऑप्शन ए, सोविंग ऑफ द सीड्स ऑफ द क्रॉप इन अ क्लाउडी वेदर. ओके, म्हणजे ढगाळ वातावरणामध्ये म्हणजे त्या ठिकाणी सीडिंग करणं त्याची. ऑप्शन बी, फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल रेन, कृत्रिम पाऊस पाडणं. ऑप्शन सी, अबनॉर्मली हेवी डाऊनपोर ऑफ द रेन असोसिएटेड विथ थंडरस्टॉर्म. ओके, खूप जास्त प्रमाणात ज्याला आपण काय म्हणतो हेवी डाऊनपोर म्हणजे एकाच जागेवर जास्त प्रमाणात पाऊस पडणं अबनॉर्मल वेनं. ओके, अँड ऑप्शन डी, प्रेझन्स ऑफ स्कॅटर्ड फ्लेक्स ऑफ क्लाउड इन द स्काय. आकाशामध्ये जे काय आहे ते एक झालेले बदल, स्कॅटरिंग ऑफ लाईट झालेली. ओके, तर करेक्ट याचं आन्सर जे आहे क्लाउड ब्रस्टिंग म्हणजेच काय तर ढगफुटी. ढगफुटीमध्ये काय होतं, अबनॉर्मल हेवी रेन होतो एखाद्या पर्टिक्युलर रिजनमध्ये. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ दिस 10th क्वेश्चन इज ऑप्शन सी, अबनॉर्मली हेवी डाऊनपोर ऑफ द रेन असोसिएटेड विथ थंडरस्टॉर्म, दॅट इज नोन ॲज अ क्लाउड ब्रस्ट किंवा मराठीमध्ये आपण त्याला ढगफुटी असं म्हणतो. देन इंडिया, 11th क्वेश्चन, इंडिया इज सेपरेटेड फ्रॉम श्रीलंका बाय. ऑप्शन ए, पाल्क स्ट्रेट. ऑप्शन बी, 90 channel. Option C, 100 channel. Option D, Dover Strait. So correct answer is Palk Strait. The next one, question number 12. Okay, which of the following language, which is the official language of Maharashtra? महाराष्ट्राची ऑफिशियल किंवा कार्यालयीन भाषा कुठली आहे? नो डाऊट मराठी आहे. ओके, ऑप्शन ए मराठी, बी संस्कृत, ऑप्शन सी गोंदी, ऑप्शन डी कोकणी. ओके, तर सर्वांना माहीत आहे महाराष्ट्राची जी भाषा आहे कार्यालयीन ती आहे मराठी. ओके, आपली जी राजभाषा आहे ती मराठी आहे. देन क्वेश्चन नंबर 13, हू वॉज द फर्स्ट पेशवा ऑफ द मराठा एम्पायर? मराठा साम्राज्याचा पहिला पेशवा कोण होता? ऑप्शन ए, बालाजी विश्वनाथ. ऑप्शन बी, रघुनाथराव. ऑप्शन सी, महादेवराव फर्स्ट. ऑप्शन डी, मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. ओके, तर जो मराठा होता पहिला जो पेशवा आहे मराठा साम्राज्याचा तो आहे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. ऑप्शन डी. देन क्वेश्चन नंबर 14, द नागपूर सिटी इज ऑल्सो नोन ॲज द डॅश डॅश सिटी ऑफ इंडिया. नागपूरला आपण काय म्हणतो? ऑरेंज सिटी सर्वांना माहीत आहे. ओके, सो इट इज व्हेरी फेमस.
Option A is right answer, Orange City, not apple, not mango and not banana. Okay, banana साठी जे आहे ते जळगाव आहे. Okay. Then question number 15, the religious literature of Jain at early stage was written in. ओके, जे जैन धर्माचे जे लिटरेचर आहे, साहित्य, सुरुवातीला ते कुठल्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे असा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये ऑप्शन ए आहे अर्धमगधी, ऑप्शन बी पाली, ऑप्शन सी संस्कृत, ऑप्शन डी नन ऑफ दिस. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, जैन लिटरेचर वॉज रिटन इनिशियली इन द अर्धमगधी लँग्वेज. ओके. देन 16. ओके, आता हे पहिले 15 क्वेश्चन होते ते जनरल नॉलेजचे होते. इथून पुढे क्वेश्चन चालू झालेले आहेत ते मॅथमॅटिक्स किंवा लॉजिकल रिजनिंगचे. ओके, लॉजिकल रिजनिंगमध्ये जर विचार केला आपण तर 50% क्वेश्चन हे इझी असतात, जे की 8th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्डच्या लेवलचेच आहेत. ओके, आणि काही क्वेश्चन त्याच्यामध्ये निम्मे टप असतात. ओके. 16 नंबर क्वेश्चन, राम अँड श्याम आर द ब्रदर्स. ओके, रितू अँड नीता आर द सिस्टर्स. राम's son is Nita's brother. How the Shyam is related to Ritu? Option A uncle, option B brother, option C father, option D friend. Okay, so if you to try to think on such type of question, एक थोडा वेळ जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल काय याचं रिलेशन आहे. ओके, सो राईट आन्सर हिअर इज ऑप्शन ए अंकल. ओके. Then question number 17, starting from a point P, Sohan walked 20 meters towards south. He turned left and walked 30 meters. He then turned left and walked 20 meters. He again turned left and walked 40 meters and reached a point. How far and in which direction the Q is from P? Okay, तर अशा प्रश्नाचे जर उत्तर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर त्याच्यामध्ये एक्झामला तुम्हाला एक रफ पेज दिलेले असते. ओके, याच्यामध्ये आता पहिल्यांदा तुम्ही पॉईंट पी कुठे आहे त्याच्यामध्ये फर्स्ट डायरेक्शन जे आहेत ईस्ट वेस्ट साऊथ नॉर्थ. ओके, ईस्ट वेस्ट, ओके, साऊथ आणि नॉर्थ, फर्स्ट तुम्ही डायरेक्शन ड्रॉ करायच्यात, कुठून कुठल्या दिशेला जाते हे सांगितलेलं आहे. सुरुवातीला पी पॉईंट ड्रॉ करायचा. हे जर तुम्ही एकदा ड्रॉ केलं तर तुम्हाला एका मिनिटामध्ये किंवा मॅक्झिमम 2 मिनिटामध्ये करेक्ट आन्सर लक्षात येते. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन ए 10 मीटर ॲट अ वेस्ट. क्वेश्चन नंबर 18, इफ third day of a month is a Monday, which one of the following will be the 5th day from 21st of this month? ओके, म्हणजे हे जे क्वेश्चन आहेत डेचे हे जनरली स्कॉलरशिपसारख्या एक्झामला विचारले जातात. हे पण याच्यामधलाही क्वेश्चन इथे येतो. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नंबर 18 इज ऑप्शन सी वेनसडे. देन 19th क्वेश्चन. ओके, 145 and question mark is there. Okay, so answer of this 19th question is option A 31. Then question number 20, the cost of 5 chairs and 3 tables is 3110 and the cost of 1 chair is 210 less than the cost of 1 table. What is the cost of 2 tables and 2 chairs? Okay, so right answer for this question is option A 1660. Then 21, Amul is an inspection in charge, rejects 0.08% the items as a defective. How many will he examine to reject? 4. Okay, so this is the question. Option is option A 3200, then 500, sorry 3200, 5000, 4000 and 4500. Option A is not 3200, 300, 3000 and 200. Okay, so correct answer for this question is 5000. Option B is the right one. Then question number 22. Okay, so that is also related to the mathematics. So correct answer for this 22 is option A. Then next is 23. The right answer for this 23 is 47,500, option D. Then question number 24.
The right answer is option D, 56.25%. Okay. The next one, 25. Okay, question number 25. Very easy question. Okay, so these questions are asked in the exams like scholarship exam as well as the MTS, NTS. Okay, at 8th and 9th standard. Okay, so by using your basic knowledge you can solve the questions like this. Okay, दिले BE, B आणि E मध्ये किती गॅप आहे? BCD. ओके, त्यानंतर E, नंतर FG, त्यानंतर HIJ, नंतर K, LM, नंतर N. ओके, N नंतर MN, OP, त्यानंतर असेल Q, नंतर RS आणि T. ओके, तर तुम्हाला विचारलेले दोन क्वेश्चन मार्क या ठिकाणी आहेत. तर पहिल्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी Q असेल आणि दुसऱ्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी T असेल. ओके, तर सिम्पली जर तुम्ही ही सिक्वेन्स बघितली तर याच्यामध्ये दोन अल्फाबेटमध्ये त्या ठिकाणी दोन अल्फाबेटचाच गॅप आहे. म्हणजे बी आणि ई मध्ये दोन अल्फाबेट्स आहेत. कुठले? CD. आणि E आणि H मध्ये FG आहेत. H आणि K मध्ये IJ आहे. K आणि N मध्ये JK LM आहे. ओके, त्यानंतर NOP. मग पुढेही कसं असेल? सेम सिक्वेन्स असेल. OP असेल, त्यानंतर Q असेल, Q नंतर RS असेल, त्यानंतर T असेल. ओके, so correct answer for this 25 number question is option C, QT. Okay, then 26, pick the odd one. ओके, खालीलपैकी ऑड काय आहे ते ओळखायचे, म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळं. टीचर, ऑप्शन ए टीचर, ऑप्शन बी पॅरेंट, ऑप्शन सी स्कूल, ऑप्शन डी स्टुडंट. शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा हे एकमेकांशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये पॅरेंट हा वेगळा आहे. ओके, सो ऑड वन इज पॅरेंट. ऑप्शन बी इज द राईट वन. Odd one is option B, that is parent. Then question number 27. Rahul rank 17th from the top. आता हा पण प्रश्न फार सोपा आहे, लक्षात घ्या. राहुलचा जो रँक आहे तो वरून 17वा आहे, टॉपमधून 17 नंबर आहे. अँड 59th फ्रॉम बॉटम. ओके, म्हणजे वरून त्याचा रँक 17 आहे आणि खालच्या साईडने त्याचा रँक जो आहे तो 59 आहे. ओके, इन अ क्लास हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन क्लास. तर एका वर्गामध्ये किती विद्यार्थी असतील? वरून तो 17वा आहे आणि खालच्या साईडनं विचार केला तो 59 आहे. तर टोटल स्टुडंट किती असतील? आता आपण हे दोन्हींची बेरीज करूयात. ओके, हे टोटल जर आपण ॲडिशन केलं, ओके, 9 आणि 7 6 आणि ते 7. ओके, टोटल किती आहे? 76 ही समेशन आलेली आहे. पण तो वरून 17वा आहे आणि खालून 59वा आहे, म्हणजे हे डबल या ठिकाणी आलेलं आहे, म्हणून -1 होईल. टोटल असेल 75. टोटल स्टुडंट किती आहेत? 75. अत्यंत सोपा प्रश्न आहे. फक्त तुम्हाला जर बेरीज करता येत असेल तर या क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. देन क्वेश्चन नंबर 28. 6 persons HIJKL and M are standing in the circle. ओके, HIJKLM हे जे आहेत 6 व्यक्ती आहेत ते एका सर्कलमध्ये थांबलेले आहेत. I इज बिटवीन M and J. M and J च्यामध्ये I आहे. H इज बिटवीन L and K. M इज द लेफ्ट ऑफ K. Who इज बिटवीन द H and M. ओके, जर असे प्रश्न सॉल्व करताना तुम्ही एक रफ पेजवर जर इमिडिएटली जर यांच्या पोझिशन ड्रॉ केल्या तर 1-2 मिनिटामध्ये याचं उत्तर येतं आपल्याला. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, के. ओके, H आणि Mच्या मध्ये के असेल. तुम्हाला गिवन डाटा जो आहे तो व्यवस्थित अरेंज करता आला पाहिजे. ओके, म्हणजे क्वेश्चनमध्येच बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या असतात, फक्त ती व्यवस्थित ड्रॉ जर तुम्ही केल्या तर तुम्ही त्याचा आन्सर इझिली सांगू शकता. देन 29. Ramesh is younger than the Suresh by 9 years. If their ages is respective ratio is of 7:9, how ओल्ड इज रमेश. ओके, तर अशा क्वेश्चनसाठी तुम्हाला एक जे छोटं इक्वेशन आहे, ओके, ते आलं पाहिजे. त्याला आपण वर्ग समीकरण असं म्हणतो. ओके, जर याचं जर रेशो कॅल्क्युलेट केला तर राईट आन्सर आहे 31.5 इयर्स. ओके, रमेशचं जे एज आहे ते 31.5 वर्ष आहे. देन क्वेश्चन नंबर 30. X and Y आर द मॅरिड कपल अँड A and B आर द ब्रदर्स. ओके, X आणि Y हे जे आहेत ते कपल आहेत. ओके, वाईफ आणि हजबंड. आणि A आणि B हे काय आहेत? ब्रदर्स आहेत. A इज द ब्रदर ऑफ X. जे मॅरिड कपल आहे त्याच्यामधले Xचा जो भाऊ आहे तो A आहे.
हाऊ इज बी रिलेटेड टू वाय? ओके, तर बघा एक्सचा भाऊ ए आहे म्हणजेच एक्सचा भाऊ बी पण आहे, कारण ए आणि बी कोण आहेत? भाऊ भाऊ आहेत. ओके, ए अँड बी आर द ब्रदर्स. ए आणि बी जर भाऊ असतील तर तो एक्सचा पण भाऊ असेल. ए जर भाऊ असेल तर बी भाऊच आहे त्याचा. मग वाय कोण असेल? ब्रदर इन लॉ. ओके, तर करेक्ट आन्सर आहे ते सी, ब्रदर इन लॉ. देन 31. आता मराठी विषय या ठिकाणी चालू झालेला आहे. सर्वनाम हे टिंबटिंब आहे. ऑप्शन ए पदार्थाचे नाव सांगते. सर्वनाम म्हणजे काय? पदार्थाचे नाव सांगते, नामाबद्दल विशेष माहिती सांगते, क्रियापद दाखवून वाक्याचा अर्थ पुरा करते, नामाऐवजी येते. ओके, सर्वनाम त्याला इंग्लिशमध्ये आपण प्रोनाउन असं म्हणतो, नामाला नाऊन असं म्हणतो. ओके, पदार्थाचे नाव सांगते का? नाही. जर पदार्थाचे नाव सांगत असेल त्याला आपण नाऊन असं म्हणतो, नाम. ओके, एखाद्या नावाबद्दल विशेष माहिती, एखाद्या पदार्थाचे नाव, वस्तूचे नाव, एखाद्या नदीचे नाव, एखाद्या राज्याचे नाव ते नामामध्ये येते, नाऊन म्हणतो आपण त्याला. तर सर्वनाम जे आहे ते नामाऐवजी येते. ओके, अदर दॅन नाऊन म्हणजे नामाऐवजी जे येते ते सर्वनाम, दॅट इज अ प्रोनाऊन. ओके, ऑप्शन डी इज द राईट आन्सर. देन 32. उभयविध क्रियापद म्हणजे काय? ऑप्शन ए 2 क्रियापदे एकत्र येतात. ऑप्शन बी वाक्यातील क्रियापद सकर्मक असते. ऑप्शन सी वाक्यातील क्रियापद अकर्मक असते. ऑप्शन डी क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरता येते. तर उभयविध क्रियापद म्हणजे जे क्रियापद आपल्याला सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरता येते त्याला आपण उभयविध क्रियापद असं म्हणतो. ओके, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, क्रियापद सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरता येते. 33 नंबरचा क्वेश्चन आहे. खाली दिलेल्या शब्दापैकी क्रियापद कोणते ते ओळखा. ओके, सोपा प्रश्न आहे पण फार कन्फ्युजिंग आहे, लक्षात घ्या. माणूस काय क्रियापद नाही. ओके, माणुसकी, ऑप्शन सी माणसाळणे आणि ऑप्शन डी माणूसपण. ओके, आता हे खालचे 3 कन्फ्युजिंग आहेत. ओके, माणुसकी हे एक स्वभाव आहे. ओके, पण माणसाळणे ही जी आहे क्रिया आहे. ओके, दॅट इज क्रियापद. ओके, सो करेक्ट आन्सर फॉर दिस 33 इज ऑप्शन सी माणसाळणे. देन क्वेश्चन नंबर 34. पावसासोबत गारा पडतील या विधानातील काळ ओळखा. ओके, त्याच्यामध्ये कुठला काळ आहे ते ओळखायचं आहे. ऑप्शन ए रीती भविष्यकाळ, ऑप्शन बी अपूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन सी पूर्ण भविष्यकाळ, ऑप्शन डी संभव सूचक भविष्यकाळ. ओके, तर पावसासोबत गारा पडतील, गारा पडू शकतात म्हणजे भविष्य सांगितलंय पण कसं? सूचक, संभव सूचक. ओके, एक संभाव्य शक्यता ज्याला आपण म्हणू ती सांगितलेली आहे. म्हणून 34चं जे आन्सर आहे ते ऑप्शन डी संभव सूचक भविष्यकाळ. 35 अत्यंत सोपा प्रश्न आहे. ज्यांना 3री-4थीचं चांगलं नॉलेज आहे, ओके, 3री-4थी जर तुम्ही शिकला असाल इतिहास वगैरे तर त्याच्यामध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर येईल. ओके, लिपी म्हणजे काय? ओके, आपण इतिहासमध्ये 3रीला पाहिलं लिपी कशाला म्हणायचं. ओके, एक लिहिण्याची पद्धत. लिंपणे म्हणजे ऑप्शन ए लिंपणे म्हणजे लिपी, ऑप्शन बी सारवणे म्हणजे लिपी, ऑप्शन सी आपण जी बोलतो त्याला लिपी म्हणतात आणि ऑप्शन डी आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी असं म्हणतात. ओके, तर तुम्ही सहज सांगू शकता की आपण ज्या खुणांनी लिहितो, जी लिहिण्याची पद्धत आहे, ज्या खानाखुणा आहेत त्याला आपण लिपी असं म्हणतो. ओके, सुरुवातीच्या काळामध्ये कुठल्याही पद्धतीचे जे काही मराठी अक्षरे किंवा इंग्रजी अक्षरे डेव्हलप झालेली नव्हती, त्याचा शोध लागलेला नव्हता किंवा कुठल्याही पद्धतीची लिपी तयार झालेली नव्हती, त्यावेळेस एक खानाखुणा, ओके, आडव्या उभ्या रेषावरून त्या ठिकाणी एक भाषा समजून घेतली जायची. ओके, ते खानाखुणा म्हणजेच त्या काळची लिपी आहे. जर क्वेश्चन नंबर 36. खालील शब्दातील गुणविशेष दर्शवणारे विधान कोणते? ओके, म्हणजे खाली दिलेल्या 4 शब्दांपैकी 4 ऑप्शनपैकी कुठल्या ऑप्शनमध्ये आपल्याला एखादा गुणविशेष दर्शवला जातो? कडू कारले. ओके, बघा गुणविशेष आहे, कारल्याचा गुण जो आहे तो कडू आहे, पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे. 10 लिटर दूध. ओके, दूध आहे 10 लिटर, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम सांगितले किती प्रमाणात दूध आहे, पण त्याची दुधाची चव सांगितलेली नाही आहे. तर आपल्याला गुणविशेष पाहिजे, कुठली क्वालिटी त्याच्यामधली सांगितली. अर्धा मीटर कापड. ओके, अर्धा मीटर त्याची लांबी सांगितली,
ओके, त्याचं गुण नाही सांगितलेला. पुष्कळ धान्य, धान्य आहे भरपूर प्रमाणात आहे, पण धान्याची चव कुठली ती सांगितलेलं नाही. म्हणून इथे गुणविशेष दर्शवणारं जे विधान आहे ते आहे ऑप्शन ए, कडू कारले. ओके. देन 37, शांतारामने खूप अभ्यास केला परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. या वाक्यातील परंतु हे कोणते अवयव म्हणून मराठी व्याकरणात मानले जाते? ओके, तर परंतु जे आहे ते कुठले अवयव आहे? ऑप्शन ए समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, ऑप्शन बी विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय, ऑप्शन सी न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय, ऑप्शन डी संकेत बोधक उभयान्वयी अव्यय. ओके, सो करेक्ट आन्सर ऑफ दिस 37 इज न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. ओके, शांतारामने खूप अभ्यास केला असता परंतु त्याला परीक्षेत यश मिळाले नाही. हे जे अवयवाचा प्रकार आहे तो आहे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. त्यानंतर 38, संयुक्त वाक्य ओळखा. ओके, खाली दिलेल्या वाक्यापैकी संयुक्त वाक्य ओळखा. संयुक्त म्हणजे ज्यावेळेस दोन वाक्य एकत्र जोडले जातात त्याला आपण संयुक्त वाक्य असं म्हणतो. ऑप्शन ए, लोक आपली स्तुती करतात म्हणून निंदा करतात. ऑप्शन बी, लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत. ऑप्शन सी, लोकांनी आपली स्तुती निंदा करावी. ऑप्शन डी, लोक आपली स्तुती करतात कारण निंदाही करतात. ओके, तर त्याच्यामधलं जे संयुक्त वाक्य आहे ते ऑप्शन बी आहे, लोक आपली स्तुती करोत किंवा लोक आपली निंदा करोत. ओके, दोन वाक्य जोडलेले आहेत या ठिकाणी, स्तुती करा किंवा निंदा करू द्या. ओके. 39, खालील चिन्हापैकी अर्धविराम चिन्ह ओळखा. ओके, तर अर्धविराम तुम्ही अत्यंत बेसिक हा क्वेश्चन आहे. 4थी 5वीची जरी तुमचं बेसिक पक्का असेल मराठी विषयाचं तर तुम्ही सांगू शकता अर्धविराम कुठला आहे, स्वल्पविराम कुठला आहे. ओके, त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह कुठलं आहे, प्रश्नार्थक चिन्ह कुठलं आहे. ओके, ऑप्शन डी आहे तो त्या ठिकाणी आहे अर्धविराम. ओके, ऑप्शन डी पहिला जो आहे तो प्रश्नार्थक चिन्ह आहे. ओके, त्यानंतर आहे उद्गारवाचक चिन्ह. ओके, देन 40 नंबर क्वेश्चन, पुढील वाक्याच्या शेवटी योग्य विराम चिन्ह निवडा. ओके, एक वाक्य दिलेलं आहे त्याच्या शेवटला कुठलं विराम चिन्ह येईल हे सांगायचे. हाही सोपा प्रश्न आहे. केवढी शुभवार्ता आणलीस तू, केवढी शुभवार्ता आणलीस तू. ओके, म्हणजे गुड न्यूज घेऊन आलेला आहे एखादा व्यक्ती. तर एखादी न्यूज एखाद्याने आपल्याला सांगितली की आपण म्हणतो केवढी शुभवार्ता आणलीस तू, म्हणजे थोडं उद्गारवाचक आहे. ओके, त्याच्यामध्ये काय प्रश्नवाचक असण्याचा अर्थ नाही, फुल स्टॉपचा पण इथे अर्थ येणार नाही. ओके, हे अर्धवाक्य पण नाही, हे उद्गारवाचक प्रकारामधलं वाक्य आहे. केवढी शुभवार्ता आणलीस तू, तर या ठिकाणी वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल. करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. ओके, द नेक्स्ट 41, 41वा क्वेश्चन, कोटी प्लस अवधी हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे. ओके, पहिला आहे कोट्यावधी, दुसरं कोट्यवधी, तिसरं आहे कोट्यावधी. फक्त जे काही सी आणि डी ऑप्शन आहेत याच्यामध्ये धीचा जो एलांटी आहे ती पहिली आहे आणि पहिल्या दोनमध्ये दुसरी आहे. ओके, तर याच्यामध्ये जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, कोट्यावधी पहिली, कोट्यवधी. ओके, देन 42, पाण्याचा डॅश, पाण्याचा खळखळाट फार. ओके, गडगडाट, खणखणाट, छनछनाट. ओके, सो करेक्ट आन्सर इज पाण्याचा खळखळाट, ऑप्शन ए. ओके, सिम्पल आहे, एक दैनंदिन जीवनातलं हे वाक्य आहे, पाण्याचा खळखळाट फार. ऑप्शन ए इज द राईट वन. देन 43, इच्छिलेली वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा. ओके, आपल्याला जे पाहिजे ते भेटणे असा कुठला वृक्ष आहे. आपण ऐकले खूप वेळेस, तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये, बोधकथेमध्ये, कथांमधून भरपूर वेळेस ऐकलेलं आहे की ओके, जे पाहिजे ते वस्तू देणारं एक झाड आहे, त्याला आपण कल्पवृक्ष असं म्हणतो. ओके, खालीलपैकी योग्य शब्द निवडा. त्यासाठी कामधेनू नाही, चिंतामणी नाही आहे, देवगाय नाही, तर करेक्ट आन्सर आहे कल्पवृक्ष. जे पाहिजे ते आपल्याला भेटतं. 44, खालील वाक्यात योग्य शब्दाचा वापर करा. चरख्याच्या साह्याने डॅश डॅश कातून श्रम व कौशल्य यांचा त्यांनी मेळ साधला. आता याच्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते सूतच आहे, पण सुतामध्ये पहिला उकार दुसरा उकार हे महत्त्वाचं आहे. ओके, त्याच्यामध्ये सूतमध्ये ऑप्शन ए मध्ये दुसरा उकार आहे सुला,
ऑप्शन बी मध्ये पहिला आहे आणि सी मध्ये सुत्त आहे. ओके, डबल त आहे, तर ते सुत्त नाही आहे. ओके, सुत्त हे आन्सर नाही, खालीलपैकी नाही हे पण नाही. आता ह्या दोन्हीमध्येच करेक्ट आन्सर आहे. ओके, चरख्याच्या साह्याने डॅडॅश, चरख्याच्या साह्याने सुतच आपण कापतो, पण त्याच्यामध्ये करेक्ट जे आहे उकार तो ऑप्शन ए आहे, सूत. ओके, दुसरा उकार. ओढा शब्दाचे लिंग ओळखा. ओके, क्वेश्चन नंबर 45. ओढा शब्दाचे लिंग ओळखा. नदी म्हणल्यानंतर आपण स्त्रीलिंगी म्हणलो असतो, तर ओढा जो आहे तो आहे पुल्लिंगी. ओके, स्त्रीलिंगी नाही, नपुंसकलिंगी नाही, यापैकी नाही. करेक्ट आन्सर इज ओढा इज पुल्लिंगी वन. ओके, देन क्वेश्चन नंबर 46. ओके, आता इंग्लिशचे क्वेश्चन चालू झालेले आहेत. ओके, याच्यामध्ये तुमची जर थोडी इंग्लिश बेसिक पक्का असेल तर तुम्ही बऱ्यापैकी याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व करू शकता, म्हणजे करेक्ट पद्धतीने अटेम्प्ट करू शकता. 46. आयडेंटिफाय द टाइप ऑफ वर्ड. आय एम फ्रायटन्ड, सी नर्वसली. ओके, सी सेड नर्वसली. ओके, हा कुठला शब्दाचा प्रकार आहे? ओके, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब. ओके, सो दिस इज द ॲडजेक्टिव्ह. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ओके, जो नर्वसली शब्द आहे तो ॲडजेक्टिव्ह आहे. Then 47. Choose the correct sentence. The cost of all necessaries has gone up. The cost of all necessaries has gone up. The cost of all necessaries have gone up. The cost of all necessaries have went up. ओके, त्याच्यामध्ये डिफरन्स लक्षात घ्या. इथे आहे कॉस्ट्स, इथे फक्त कॉस्ट आहे. इथे कॉस्ट आहे, इथे कॉस्ट्स आहे. इथे वेंट अप आहे, बाकी सगळं गॉन अप आहे. ओके, तर बारकाईने ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स. याच्यामधलं जे ॲक्युरेट सेंटेन्स कुठला आहे 47मध्ये. ओके, द कॉस्ट ऑफ ऑल म्हणतोय आपण. ओके, ऑल म्हटल्यानंतर कॉस्ट्स म्हणायची आवश्यकता नाही. येस म्हणजे अनेक वचन. ओके, अनेक वचन असेल तिथे ऑल नसेल. ओके, ऑल असेल तर अनेक वचन नसेल. म्हणजे हे जे आहे एक ऑप्शन ए आणि डी हे दोन चुकीचे आहेत. आता फक्त राहिले दोन खालचे. ओके, यापैकीच करेक्ट आन्सर आहे. ओके, तर हॅज गॉन अप हे जास्त ॲक्युरेट आहे. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. द कॉस्ट ऑफ ऑल नेसेसरीज हॅज गॉन अप, नॉट कॉस्ट्स, फक्त कॉस्ट. कारण ऑल म्हणल्यानंतर कॉस्ट येईल, ऑल नसतं तर कॉस्ट्स असतं. 48. कम्प्लीट द सेंटेन्स विथ अ करेक्ट अल्टरनेटिव्ह. सी इज डॅश वेल टुडे. सी इज नो वेल टुडे, नॉट वेल टुडे, नन नंतर येणारच नाही. नॉट जे खालचं आहे NOUG ते पण येणार नाही. नो किंवा नॉट दोन्हीपैकीच आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज नॉट. सी इज नॉट वेल टुडे. ओके, देन 49. चूज द करेक्ट इनडायरेक्ट फ्रॉम द गिवन सेंटेन्स. सी सेड डू नॉट टीज माय डॉग. ओके, इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते सांगायचं याचं काय आहे? ओके, इट इज पार्ट ऑफ द ग्रामर. Option A, she said that don't tear her dog. She said not to tease my dog. Option C, she warned them not to tease her dog. Option D, she inquired if they were not teasing her dog. D तर नाही, inquiredचं काही नाही त्याच्यामध्ये. ओके, सो हिअर द करेक्ट आन्सर इज ऑप्शन C, she warned them not to tease her dog. ओके, इनडायरेक्ट स्पीच आहे. देन 50. गिव द अँटोनम ऑफ अटॅक. ओके, एक तरी समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द नॉन टेक्निकलमध्ये विचारला जातो. ओके, अँटोनेम म्हणजे विरुद्धार्थी शब्द, सिनॉनेम म्हणजे समानार्थी शब्द. तर अटॅकचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? ऑप्शन ए, काउंटर अटॅक. ओके, तर मुद्दाम हा फसवण्यासाठी ऑप्शन दिलेला असतो. पहिलाच ऑप्शन तुम्हाला लगेच वाटतं हे करेक्ट आहे, पण तो करेक्ट नाही आहे. ओके, अटॅक त्याचं जे अटॅकचं जे अपोजिट आहे तो कुठला शब्द आहे? काउंटर अटॅक, डिफेंड, टू फाईट, रिअटॅक. ओके, रिअटॅक तर नाही आहे. ओके, अटॅकचे जो अपोजिट शब्द आहे तो आहे डिफेंड. ओके, अटॅक करणे आणि डिफेंड करणे. ओके, सो करेक्ट आन्सर फॉर दिस अटॅक इज डिफेंड. देन 51. सिलेक्ट वन वर्ड फॉर द फॉलोइंग फ्रेज. अ पर्सन हू बिलीव्ज इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड. ओके, जे व्यक्ती आपल्या देवामध्ये विश्वास ठेवतात त्यांना आपण काय म्हणतो? थिस्ट, अथिस्ट, सेप्टिक ऑर फॅनेटिक. ओके, तर त्याला आपण थिस्ट असं म्हणतो, THEIST. ओके, आस्तिक, नास्तिक जे लोक असतात
वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये थिस्ट म्हणजे आस्तिक, जे देवाला मानतात. ओके, अ पर्सन हू बिलीव्ज इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड दॅट इज नोन ॲज अ थिस्ट. ऑप्शन ए इज द राईट आन्सर. देन 52, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियॉम अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू. ओके, अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू या लाईनचा अर्थ काय होतो? ऑप्शन ए समथिंग अनएक्सपेक्टेड, काहीतरी अनपेक्षित भेटणे. ऑप्शन बी ॲन इव्हेंट हॅपनिंग रिअरली ऑर नेव्हर, दुर्मिळ घडणारी एखादी घटना. ऑप्शन सी ॲन ओबेसन्स ऑर पॉर्नोग्राफिक फिल्म, त्याचा काही संबंध नाही या ठिकाणी. ऑप्शन डी टू बी इन अ स्टेट ऑफ बिईंग सॅड ऑर मिझरेबल, दुःखी असणं, त्याचा काही संबंध नाही. ए किंवा बी दोन्हीपैकीच करेक्ट आन्सर आहे. ओके, अ बोल्ट फ्रॉम ब्ल्यू या लाईनचं जी मिनिंग आहे ते आहे समथिंग अनएक्सपेक्टेड. ओके, जे अपेक्षित नाही असं काहीतरी भेटणे. देन नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 53, स्नेल मेल मीन्स. ओके, स्नेल मेलचा अर्थ काय होतो? ऑप्शन ए मेल दॅट टेक्स व्हेरी लॉंग टाइम टू रीच द डेस्टिनेशन. ऑप्शन बी स्पाम मेल. ऑप्शन सी व्हायरस दॅट हॅक द इन्फॉर्मेशन. अँड ऑप्शन डी नन ऑफ दे. ओके, व्हायरस दॅट हॅक द इन्फॉर्मेशन हे तर आन्सर नाही आहे. ओके, नन ऑफ दिस पण नाही. त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन ए मेल दॅट टेक्स अ व्हेरी लॉंग टाइम टू रीच द डेस्टिनेशन. देन क्वेश्चन नंबर 54, सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग फ्रॉम द फॉलोइंग. ओके, खालीलपैकी जी करेक्ट स्पेलिंग आहे ती सांगायची. फर्स्ट ह्युमरस. ऑप्शन बी ह्युमरसमध्ये डबल एम आहे दुसऱ्यामध्ये. ऑप्शन सीमध्ये HUMORUS ह्युमरस. अँड ऑप्शन डी जे आहे ते ह्युमरस, त्याच्यामध्ये HUMROUS. ओके, त्याच्यामध्ये करेक्ट स्पेलिंग जे आहे ती आहे ऑप्शन ए ह्युमरस. ओके, त्याच्यामध्ये पूर्ण दिलेलं आहे HUM आहे, OROUS. रसची स्पेलिंग जी आहे ती त्या ठिकाणी एमध्ये मोस्ट करेक्ट आहे, ह्युमरस. देन 55, मीनिंग ऑफ चिकन फीड. चिकन फीडचा अर्थ काय होतो? अ व्हेरी स्मॉल मनी, अ ह्यूज मनी, फूड फॉर थॉट, नन ऑफ दिस. ओके, अ व्हेरी स्मॉल मनी, खूप थोडे पैसे असणं त्याला आपण काय म्हणतो? चिकन फीड. अ व्हेरी स्मॉल मनी. अ ह्यूज मनी असेल तर चिकन फीड म्हणणार नाही. ओके, फूड फॉर थॉट दॅट इज डिफरंट वन. ओके, सो करेक्ट आन्सर हिअर is option A, a very small money. The synonym, 56 question, synonym of abrogate is. abrogate याचा समानार्थी शब्द कुठला आहे? ऑप्शन ए क्रिएट. अब्रोगेटचा अर्थ होतो नाहीसे होणे. ओके, नाहीसे होणे. क्रिएट म्हणजे त्याच्या विरुद्ध आहे, नवीन काहीतरी तयार करणे. रन म्हणजे पळून जाणे. फॅसिनेट. अँड ऑप्शन डी अबॉलिश. अब्रोगेट म्हणजेच अबॉलिश. Correct answer for 56 is D, abolish. Then 57, choose the word spelled correctly. खालीलपैकी असा कुठला शब्द आहे की ज्याची स्पेलिंग करेक्ट आहे? फर्स्ट क्रिटिसाइज, एकदम चुकीचा शब्द आहे, तुम्ही बघू शकता. क्रिटिसाइज स्पेलिंगमध्ये असं येतच नाही साईज. त्यानंतर ऑप्शन बी क्रिटिसेल, ते पण चुकीचं आहे. ऑप्शन सी क्रिटिसाइज, दिस इज करेक्ट वन. ओके, क्रिटिसाइजची स्पेलिंग बघा तुम्ही, करेक्ट आहे. आणि ऑप्शन डी आहे त्याच्यामध्ये थोडीशी स्पेलिंग चुकलेली आहे. क्रिटिसाइज आहे पण इथे ईच्या ई आहे, जर आय असेल तर ते करेक्ट होतं. ओके, या ठिकाणी मोस्ट करेक्ट आन्सर जे आहे ती करेक्ट स्पेलिंग जी आहे ती ऑप्शन सी क्रिटिसाइज. ओके, म्हणजे तुम्ही विचार जर केला तर इंग्लिशमध्ये 2-3 शब्दांच्या स्पेलिंग या ठिकाणी विचारलेल्या आहेत. ओके, देन 58, ही इज ट्रू डॅश हिज वर्ड्स. ही इज ट्रू with his word, on his word, to his word, for his word. ओके, तर ऑन हिज वर्ड असणार नाही, फॉर हिज पण नाही, एकतर विथ किंवा टू. ओके, सो ही इज ट्रू टू हिज वर्ड. ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन सी टू, ट्रू टू हिज वर्ड. तो त्याच्या शब्दाला जागतो किंवा तो त्याच्या शब्दाबाबत तो शब्द पाळतो. ही इज ट्रू टू हिज वर्ड्स. Then question number 59, you can pick dash of two. ओके, दोनपैकी तुम्ही कुठलंही एक निवडू शकता. पिक मेनी ऑफ टू नाही, मेनी म्हणजे खूप मधून दोन नाही. ओके, यू कॅन पिक डॅश ऑफ टू, दोनपैकी तुम्ही एक निवडू शकता. मेनीचा इथे काही संबंध नाही. मोर पण नाही आहे,
करेक्ट आन्सर इज आयदर. यू कॅन पिक आयदर ऑफ टू. दोन्हीपैकी एक तुम्ही निवडू शकता. ऑप्शन डी सम इज ऑल्सो रॉंग. ओके, यू कॅन पिक आयदर ऑफ टू. ऑप्शन सी इज राईट वन. And last question from non-technical questions. Dash dash sun is about to set. Okay, sun is about to set. Okay, sunrise म्हणजे सूर्य उगवणे. सन इज अबाउट टू सेट, सनसेट. ओके, तर सनसेट आणि सनराईज जो आहे, सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, ही एक डेफिनाईट प्रोसेस आहे. दिस इज क्वेश्चन ऑन द आर्टिकल. इंग्लिशमध्ये जे आर्टिकल आहेत त्याच्यावरला क्वेश्चन आहे. अ अँड द हे 3 आर्टिकल आहेत. ऑप्शन डी अ लिटल, त्याचा कुठलाही या ठिकाणी संबंध नाही अ लिटलचा. ओके, डॅश डॅश सन इज अबाउट टू सेट. ओके, सूर्य हा उगवतो मावळतो, ही एक डेफिनेट प्रोसेस आहे. डेफिनेट आर्टिकलमध्ये द येतं. ओके, निश्चित उपपद आहे. ओके, सो द सन इज अबाउट टू सेट. ओके, सो राईट आन्सर फॉर दिस क्वेश्चन नंबर 60 इज सी, द. ओके, so thank you all of you for listening with patience. If you like this video, then subscribe my YouTube channel and share with your friends. Thank you once again.